केवळ बचतीचा गट नसून तो उत्पादक गट झालाय. उत्पादक गट पलीकडे जाऊन तो विक्री गट झालेला आहे, तो मार्केटिंग करणारा गट झालेला आहे. अशी विविधता आपल्या बचत गटामध्ये आलेली आहे. म्हणून आपण एक कायमस्वरूपी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जस्ट समोर तिथे सरकारला प्रपोजल म्हणून पाठवलेलं आहे की आपल्याला 12 महिने कायमस्वरूपी विक्रीसाठी तिथे तुम्हाला परमनंट रेसिडेन्शियल निवासी केंद्र उभारणार आहे. त्याच्यामध्ये आता बघा त्यात काय करायचंय. सध्या आपल्या महिला काय करतात की मीच तयार करते प्रोडक्ट, मीच घेऊन जाते जिल्ह्याला किंवा तालुक्याला, मी तिथे 2-3 दिवस विकते आणि पुन्हा वापस येते. ते जे 4-5 दिवस 6 दिवस वाया जातात त्याच्यामुळे उत्पादन बंद होऊन जातं. आपण काय करणार, एक गट स्पेशलायझेशन की जो फक्त तो विक्रीच करणार, एक गट फक्त मार्केटिंग आणि ऍडव्हर्टाइजमेंट करणार, एक गट फक्त ग्रेडिंग ब्रँडिंग आणि पॅकेजिंगच करणार आणि बाकीच्यांनी आपापलं उत्पादन सुरू ठेवायचं. म्हणजे हे एक मार्केट बिझनेस मॉडेल आपण तयार करणार आहे आणि याच्यावर आपण काम सुरू केलेलं आहे. याच्यातून काय होणार, तुमचा वेळ जाणार नाही, तुम्हाला घर सोडून प्रवास करायचं काम पडणार नाही, तुम्हाला स्वतःला प्रत्येकाला जिल्हा तालुक्या ठिकाणी जायचं काम पडणार नाही. आज मला कळलं की तालुक्यात जवळपास 12,000 महिला बचत गटाला जोडल्या गेलेल्या आहेत. परवा दिवशी, तुमच्या भाषेमध्ये परवा म्हणजे पूर्ण भूतकाळ येतो, आमच्याकडे परवा म्हणजे कालचा अगोदरचा काळ येतो. तर गुरुवारी अशी एक संकल्पना माननीय ग्रामीण विकास मंत्री आणि सचिवांची मीटिंग सुरू होती. बघा, एक मॉल बनवायचं तर 9-10 कोटीमध्ये चांगला मॉल बनतो, जिल्हास्तरीय सुद्धा. त्याच्यासाठी आपण सध्या शासनाच्या निधीची वाट बघतोय. मी एक अशी आयडिया आमच्या प्रकल्प संचालक ज्या घाणेकर मॅडम आहेत त्यांना दिली. आपल्या जिल्ह्यात 1,80,000 महिला आहेत बचत गटाच्या. प्रत्येकाने 500 रुपये कॉन्ट्रीब्युशन केलं, 9 कोटी रुपये तयार होतात. तुमचा मॉल उभा झाल्यानंतर ते 500 रुपये तुम्ही 5 दिवसाच्या आत कमवणार आहे. 5 दिवस पण लागणार नाही, शक्यतो एका दिवसात कमवतील. एवढी संकल्पना आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतोय. त्यांचंच कोऑपरेटिव्ह बेसिसवर फंड मोबिलाइज करून त्यांना संधी उपलब्ध करून त्यांना ते रिटर्न बॅक करायचे. म्हणजे जी कोऑपरेटिव्हचं सांगली जिल्ह्याला आपला इतिहास आहे, तो कोऑपरेटिव्ह महिला बचत गटासाठी कसा लागू करता येईल यासाठी आम्ही विचार सुरू केला. आणि असं आपण करू शकलो तर राज्यातलं पहिलं किंवा देशातलं पहिलं बचत गटाच्या महिलांनी स्वतःच्या मेहनतीने स्वतःसाठी उभारलेलं उमेद मॉल असणार आहे.